हॅलो बच्चे पार्टी, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या सर्वांच्या आवडत्या छोट्याशा, जिथे की आपण नवोदयची तयारी करतो अशा जयस विद्यालयाच्या युट्यूब चॅनलवरती. तर आता इतके दिवस लेक्चर करून सगळेजण ओळखतच असाल, माहितीच झालं असेल की आपण आपल्या चॅनलवरती नवोदयचा पूर्ण मॅथमॅटिक्सचा म्हणजेच गणित विषयाचा सिलेबस कंप्लीट करून घेत आहोत. तर त्यामध्ये आपलं 7 ते 8 चॅप्टर धडे संपलेले आहेत. आता आपल्याला आपला जो दशांश अपूर्णांक नावाचा धडा चालू होता, ज्याचं फक्त एक लेक्चर झालंय आणि एका लेक्चर मध्ये सगळं काय मी कव्हर केलंय. कसं कव्हर केलंय? लेक्चर फक्त 15 ते 20 मिनिटाचं होतं, पण त्याच्या पुढं काही जुने लेक्चर लावलेत जे की दशांश अपूर्णांकामध्ये कामाला येणार होते. म्हणजे पॉईंटची बेरीज, पॉईंटची वजाबाकी, पॉईंटचा गुणाकार आणि पॉईंटचा भागाकार, हे सगळं मी पुढे लावून टाकलंय. एकदा पाठीमागचं लेक्चर करून या तरच ह्या लेक्चर मध्ये या, कारण मागचं लेक्चर नाही केलं तर हे लेक्चर एक्झाम्पलचं लेक्चर आहे. ह्या लेक्चर मध्ये आपण 3-4 अलग अलग पुस्तकामधले एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत. त्याच्यामुळं एक्झाम्पल जर आधी शिकायचे असतील तर आधी पाठीमागचं करून यावं लागेल. गरजेचं आहे, जरुरी आहे. चला तर सुरू करूया आपलं एक्झाम्पलचं लेक्चर. कदाचित थोडं मोठं होऊ शकतंय. तयार आहेत सगळे? ऑफलाईन लेकरं तयार आहेत? ऑफलाईन लेकरं तयार आहेत? ऑनलाईन लेकरं तयारच असतील. ते मला बिचारे बोलू शकत नाहीत, कारण ते फक्त फोन मध्येच बघतायत, आहे का नाही? फोन मध्ये किती मोठ्याने हो म्हणलं ते माझ्यापर्यंत त्यांचा आवाज येणार नाही. मोठ्याने म्हणू नका, मम्मी चप्पल फेकून मारेल तिकडून. चला तर सुरू करू आपण आपलं लेक्चर. पहिले एक्झाम्पल लिहून घ्या. एक्झाम्पल नंबर फर्स्ट. एक्झाम्पल नंबर फर्स्ट काय म्हणते पहिले एक्झाम्पल? लय सोपं आहे. 15 आणि त्याच्यावर 5 झिरो भागवले डिवायडेड बाय 0.503 इज इक्वल टू किती? ए 5 into 10 to the power 5, नंतर बी 5 into 10 to the power 8, नंतर सी 5 into 10 to the power 10 आणि नंतर डी 5 into 10 to the power 11. चला 1 मिनिट आहे फक्त सॉल्व्ह करण्यासाठी, फक्त 1 मिनिट. ऑनलाईन लेकरांनो, पिल्लांनो, पॉज करून ट्राय करा. खूपच जास्तीचं सोपं एक्झाम्पल आहे, बिलकुल ही अवघड नाही. सोपं आहे ना रे? चला पॉज करून ट्राय करणार सगळेजण. चला ओके, मी सॉल्व्ह करून दाखवतो, सगळेजण लक्ष द्या. मी सॉल्व्ह करून दाखवतो, सगळेजण लक्ष द्या. काय म्हणतंय एक्झाम्पल? एक्झाम्पल म्हणतंय वरी 15 आहे आणि 15 वरती किती झिरो आहेत रे? 1, 2, 3, 4 आणि 5 डिवायडेड बाय खाली 0.1, 2, 3, 4 आणि 5 आणि नंतर पुढे आहे 3. असे एक्झाम्पल आपण पॉइंटच्या भागाकारामध्ये पाहिलेत. जे लोक ते लेक्चर केलेलं नसन अगोदर ते करा, आणि तुम्ही पण. म्हणूनच मी आधी म्हणलो होतो ह्या लेक्चर मध्ये आणि अगोदर पाठीमागचं लेक्चर करा. पहा मग काय करायचंय. माहितीये की भागाकारामध्ये जर छेदामध्ये पॉइंट आला, तिथं स्पेशल पॉइंट सुद्धा घेतले होते. छेदामध्ये पॉइंट आल्यावर काय करायचं, अंशामध्ये पॉइंट आल्यावर काय करायचं घेतले होते ना. तर भागाकारामध्ये जर छेदामध्ये पॉइंट आला तर मोजायचं किती स्थळ सोडून पॉइंट आहे? 1, 2, 3, 4, 5 आणि 6. तर तितकेच वरी शून्य द्यायचे. 1, 2, 3, 4, 5 आणि 6 आणि पॉइंटला मोडून टाकायचं. मोडला पॉइंट. पॉइंट एक खूप डेंजरस किडा आहे, त्या किड्याला आधी मारून टाका, नाहीतर एक्झाम्पल खूप जास्तीच अवघड बनेल. मी एक्झाम्पल मध्ये किड्याला मारून टाकलं. आता 3च्या अगोदरच्या झिरोची काय व्हॅल्यू आहे का? कट करू का? ओके केले. आता 3 5 15. 5 वर किती झिरो येणार आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. 5 वर किती झिरो येणार आहेत? 11. तर सर हे काय आम्हाला कळालं नाही. बाकी आमचं हे बी आलं, 5 वर 11 झिरो आले, पण हे नेमकं काय ऑप्शन आहे आम्हाला कळालं नाही. अशी कोणाकोणाची भानगड झाली हात वर करा. ठीक आहे, अशा लोकांची भानगड आता मी दूर करतो. अशा लोकांची भानगड दूर करतो. 5 गुणवले 10 to the power 5 असं वाचतात. ह्याला काय वाचतात? 5 into 10 to the power 5. कळालं? ह्याचा अर्थ असा असतो की 5 गुणवले 10 वर किती शून्य? 5. 10 वर किती शून्य? 5. नाही, 1 वर 5 शून्य. 1 वर 5 शून्य. 1 तर ऑलरेडी दिलाय. 2, 3, 4, 5. कळालं?
मग आता मला सांगा, इथं 5 वरती 11 शून्य आहेत, कोणतं उत्तर बरोबर असेल? डी. कोणता असेल? डी. कळालं? कारण 5 तर हे आपले जशाला तसे, गुणवले 10 वर किती शून्य पाहिजे आपल्याला? 11. कारण 11 शून्य आहेत नाही तर 92. मोजा ना, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. कळालं का लेकरा? एकदम ओके. ओके, लिहून घ्या, बसतो मी. झालं लिहून सर्वांचं? ऑनलाईन लेकरांना पॉज करून लिहून घ्या. समजलं असेल तर व्हिडिओ मध्ये लाईक करा. चला रफ करू का रे? एक्झाम्पल नंबर 2 लिहा. एक्झाम्पल नंबर 2. हे तर मी गणित लिहायच्या आधी उत्तर यायला पाहिजे काय जणांचं. मी ऑप्शन लिहायच्या आधी उत्तर यायला पाहिजे काय जणांचं. बघू कोण करत आहे. झालं का? कोणाचं झालं? हा, 12.166 ऑप्शन ही नाहीये बेटा. अजून कोणी करेल फास्ट? चला मग तुम्ही पॉज करून ट्राय करा ऑनलाईन लेकरांनो. ह्यांना पण मी थोडा वेळ देतो. मी दाखवतो सॉल्व्ह करून, सगळेजण लक्ष द्या. आता मला एक गोष्ट सांगा, आपल्याला इथं जो अपूर्णांक दिलाय तो मिक्स्ड फ्रॅक्शन आहे का नॉर्मल फ्रॅक्शन आहे? मग त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो पूर्णांकयुक्त अपूर्णांक. तर पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे, काळजी करायची गरज नाही. त्याला कशामध्ये कन्वर्ट करायचंय? अपूर्णांकामध्ये. बघा 12 1/6 काय करायचं? 12 शकून 72 आणि 1 73 भागवले 6. बरोबर आहे का? हा बरोबर आहे. सॉरी एक्झाम्पलच चुकीचं झालं. एक्झाम्पलच चुकीचं झालंय. इथं 6 नाही, इथं 16 आहे. इथं काय आहे? 16. चला अजून तुम्हाला चान्स देतो मी सॉल्व्ह करा. करा सॉल्व्ह तुम्ही पण ऑनलाइन लेकरांना. सॉरी परत एकदा ट्राय करा. हाँ ए, हाँ ये तो अगर यहाँ पे 16 आएगा तो आंसर ए आएगा. चलो मैं सॉल्व करके बताऊं. चलो मैं फिर से एक बार सॉल्व करके बताता हूँ, ध्यान दो. अभी मुझे बस ये बताओ, यहाँ पे मिक्स्ड फ्रैक्शन है 12 1.16. ये क्या है? मिक्स्ड फ्रैक्शन. अगर इसको अपन नॉर्मल फ्रैक्शन में कन्वर्ट करना चाहे तो मुझे एक बात बताओ, 16 और 12 का क्या करना पड़ेगा? मल्टीप्लीकेशन. और इनके मल्टीप्लीकेशन में 1 को क्या करना पड़ेगा? ऐड. अपन ने सीखा था ना कि मिक्स्ड फ्रैक्शन को नॉर्मल फ्रैक्शन में कैसे कन्वर्ट करते हैं. सीखा था या नहीं सीखा था? तर मुझे बताओ 16 इंटू 12 सबसे पहले क्या होता है बताओ? 193 होता है ना. 193 ठीक है, या 192 होता है? 192 होता है. और उसमें अपन को 1 को क्या करना है? प्लस. मतलब इसका एडिशन, इसका मल्टीप्लीकेशन और एडिशन आएगा 193 डिवाइडेड बाय 16. इसी की वैल्यू अपन को निकालनी है. ये क्या बोल रहा है देखो ना, चे दशमान मूल्य किती? दशमान मूल्य मतलब पॉइंट में आंसर निकालो. दशांश दशमान का अंतर क्या मतलब क्या होता है? पॉइंट. क्या मतलब होता है? पॉइंट. तो निकाल पाओगे आप? चलो मैं बताता हूं. तो 16 को अपन को 19 से मल्टीप्लाई डिवाइड करना पड़ेगा. 16 1 जा 16. कितने बचे? बच्चे कितने बच्चे? 3 बच्चे. ठीक है, तो 16 को 33 को कैसे काट सकोगे आप बताओ? हाँ 16 2 जा 32. फिर कितना बचा? 1 बचा. अब देखो यहां पे 12 तो आ गया, पर सभी आंसर्स में 12 है. तो आपको एक कंफ्यूज करना चाह रहे, ये आपको बताना चाह रहे हैं कि आपको पूरा आंसर निकालना पड़ेगा. सही बात है या नहीं? तो चलो फिर पॉइंट देके इसके ऊपर क्या देना पड़ेगा? 0. सही बात है. अब जब इसके ऊपर 0 दोगे, हाँ ध्यान दो ना,
हाँ देखो मैं सॉल्व करता हूं, मुझे भी पता नहीं था। तो इसके ऊपर जब 0 दोगे तो अपन क्या डायरेक्ट 10 को काट सकते हैं क्या? नहीं, क्योंकि 10 16 से छोटा है। तो अगर ऊपर वाली संख्या छोटी है नीचे वाली संख्या से, तो अपन को क्या करना पड़ता है? 0। तो यहाँ पे कौन सा ऑप्शन कैंसल आउट होगा? ये और ये। पहले कैंसल आउट करो ऑप्शन को। हो गया कैंसल आउट। चलो अब देखो, तो यहाँ पे 0 देने की वजह से यहाँ पे क्या आ गया? 0। अब 16 को 100 से, मतलब 100 को 16 से काटो, क्या आएगा बताओ मुझे? 16 6 जा 96। शाबाश, 16 6 जा 96। तो अब यहाँ पे लगभग आंसर क्लियर ही हो गया, क्योंकि यहाँ पे 12.05, यहाँ पे 12.06, मतलब ये आपका फाइनल आंसर आ जाएगा सी। शाबाश, साद ने पहले ए बोला था, पर उसको यहाँ पे जाके पता चला कि ये नहीं हो सकता है, फिर उसने बाद में सी कर दिया। ओके, हिंदी आती है मुझे अच्छे से। ओके चलो, अब अच्छे से लिखो, पॉज करके ट्राई करो, सॉरी पॉज करके लिख के ले लो। चमका ना दिमाग में? चमका क्या? सबको चमका? चलो ठीक है। ओके बच्चों, तो सॉल्व हो गया सबको ये। अब मैं हिंदी कंटिन्यू करूं या मराठी में बोलूं? हिंदी में मजा आ रहा है? सबको आ रहा है? ओके चलो हिंदी में कंटिन्यू करते हैं। ऑनलाइन बच्चों, आज आपको एडजस्ट करके लेना पड़ेगा, क्योंकि ऑफलाइन बच्चों को हिंदी में मजा आ रहा है। तो हिंदी में अपन लेक्चर करते करते थोड़े गाने भी बोलेंगे। गाने बोलते हैं या गाते हैं? गाते हैं। मेरी हिंदी थोड़ी कमजोर है तो एडजस्ट करके ले लो। अब एग्जाम्पल नंबर 3, तैयार हो सब लोग? चलो एग्जाम्पल नंबर 3 क्या बोलता है देखो। और ये एग्जाम्पल नंबर 3 2019 सैनिक स्कूल में आया था। सैनिक स्कूल 2019, याद रखना, हो सके तो लिख के लेना मैंने जैसे लिखा है। ओके चलो यहां पे लिखता हूं मैं, जल्दी जल्दी आप भी लिखो। दोन संख्यांचा गुणाकार दोन संख्यांचा गुणाकार 12.194 आहे, त्यापैकी एक संख्या 4.69 असल्यास दुसरी संख्या शोधा। ऑप्शन देता हूं। ए नंबर का ऑप्शन 7.6, बी नंबर का ऑप्शन है 2.6, सी नंबर का ऑप्शन है 9.8 और डी नंबर का ऑप्शन है 4.8। आपके पास बस 2 मिनट है, पॉज करके जल्दी सॉल्व करेंगे। आप भी जल्दी सॉल्व करो बच्चों, ऑफलाइन वाले। ओके मैं करके दिखाता हूं, ध्यान दो। अब यहाँ पे आपको क्या पूछ रहा है वो सबसे पहले आपको समझना पड़ेगा। कौन सी क्रिया करनी है, कौन सा ऑपरेशन करना है। ऑपरेशन मतलब जो डॉक्टर करता है पेशेंट के साथ, वो नहीं तो पता चला दोस्त के नाक में झांक के देख रहे हो क्या ऑपरेशन करना है। ऐसे कुछ नहीं करना है आपको, ठीक है। देखो, दोन संख्यांचा गुणाकार कितना है? 12.194। दोन संख्या है, एक संख्या को मैं लिखता हूं x, मुझे नहीं पता है, सही है, और दूसरी संख्या है 12.194, दो संख्या का गुणाकार, सही बात है। आहे त्यापैकी एक संख्या 4.69 है, सॉरी पहली संख्या है 4.69 और इन दोनों का गुणाकार मल्टीप्लीकेशन आएगा 12.194, ऐसा ही है, सही बात है। ओके तो अभी एक इक्वेशन तैयार हो गया, और इक्वेशन मैंने पढ़ा है आपको। तो क्या करना है आपको, यहाँ पे मल्टीप्लीकेशन है तो 4.69 को यहाँ पे भेजना है, किस चीज के लिए? डिवीजन के लिए। भेजना है नहीं भेजना है? चलो भेजते हैं। x इज इक्वल टू 12.194 डिवाइडेड बाय 4.69, सही बात है। चलो अब इसको सॉल्व करना है। कहां पे चला जाता है ये? कहां पे चला जाता है? पॉइंट्स डिवीजन में, सही बात है या नहीं है? ऐसा डिवीजन जिसके न्यूमरेटर में भी पॉइंट है और जिसके डिनोमिनेटर में भी पॉइंट है, जिसके अंश मध्ये पण पॉइंट आहे आणि छेदामध्ये पण पॉइंट आहे। मध्ये ह्याच्यासाठी म्हणालो कारण आता आपण हिंदीतून मराठी। चला तर आता मला सांगा, खाली दोन स्थळ सोडून पॉइंट आहे म्हणजे वरी किती शून्य द्यायचे? दोन। काही गरज नाही, काही गरज नाही। मला एक गोष्ट सांगा, खाली किती स्थळ सोडून पॉइंट आहेत? दोन। वरी किती स्थळ सोडून पॉइंट आहेत? 3। तर तू जेवण शिकव ना, तू जेवण शिकव।
ऐकून तर घे मी काय सांगायलो. वरी किती स्थळ सोडून पॉईंट आहेत 3, खाली किती स्थळ आहेत 2. तर आपल्याला खालचे आणि वरचे स्थळ सेम बनवायचे. काय करायचं लेकरांनो? सेम. तर सेम बनवण्यासाठी आपल्याला इथं काय घ्यायचं आहे? 0. आता 0 घेतल्यामुळं वरी किती स्थळ सोडून पॉईंट झाले? 3 आणि खाली पण 3. आता तुम्ही इझीला पॉईंटला कट करू शकता. सर तुम्ही तर आम्हाला पॉईंटच्या डिव्हिजन मध्ये असं नव्हतं शिकवलं. काही प्रॉब्लेम नाही, आपण दुसऱ्या पद्धतीने बी करून बघू. x इज इक्वल टू 12.194 डिवायडेड बाय 4.69 असंच होतं का? खाली 2 स्थळ सोडून पॉईंट आहेत, वरी 2 0 द्या. वरी किती स्थळ सोडून पॉईंट होते? 3. खाली किती 0 द्या? 3. पॉईंटला उडून टाका. आता मला एक गोष्ट सांगा, 0 0 कटले, शेवटी तेच उरलं ना? 12.194.4690 12.194.4690 तेच उरायले. काही फरक पडतंय का? नाही. मग आता जेव्हा काही फरक पडत नाही तेव्हा आपल्याला काय करायचंय लेकरांनो? तेव्हा आपल्याला आता ह्याला सॉल्व्ह करायचंय. आता हे डिव्हिजन लय डेंजर बनलं. खाली किती लेटर आलेत? 1 2 3 4. वरी किती लेटर आलेत? 1 2 3 4 5. असं डिव्हिजन आल्यावर आपण एक गोष्ट घेऊ शकतो, त्याला म्हणतात अंदाजे. काय म्हणतात? अंदाजे. एक धडा बी आहे कोणत्या तरी स्पर्धा परीक्षेमध्ये, अंदाजीकरण. कोणत्या तरी स्पर्धा परीक्षेमध्ये आहे, मला त्या स्पर्धा परीक्षेचं नाव आठवणं, अंदाजीकरण. की असंच अंदाजे अंदाजे तुम्हाला उत्तर काढायचे असतं. मग आपण काढून बघू. आता इथं 12,194 आहे. मी ह्याला अंदाजे 1300 घेऊ का? सॉरी 13,000 घेऊ का? अंदाजे घेतो. कारण बघा ना, अरे सॉरी 13,000 जास्त होईल. बरोबर आहे. काय घेऊ? 12,200 घेऊ का? फक्त 6 एक्स्ट्रा वाढवलेत मी याच्यात. हा, डिवायडेड बाय इथं बघा, इथं 4690 आहे. मी ह्याला 4,500 घेऊ का? फक्त मी काय केलंय, थोडे वरचे कमी केले. मग बघू आता सॉल्व्ह होतंय का? 2 0 ने 2 0 कटले. वरी काय आलं? 122 भागिले 45. कितीने कट होत आहे रे? 3 ने होत आहे का? नाही होत. चला डायरेक्ट आपण 45 ने कट करण्याचा प्रयत्न करू. करायचं 45 ने कट. मला सांगा बरं, चला 5 ने करू. 5 9 45, 5 2 10, 2 उरले, 5 4 20. आता 24/9 आलं. चला ह्याला परत कट करू. सांगा काय येणार आता? हा, 9 2 18. किती उरले? 6 उरले का? हा बरोबर, 6 उरतात ना? हा बरोबर आहे. आता पॉइंट घेऊन 0. सांगा 9 7 54. किती आलं? 2.7. आपल्या ह्याच्यामध्ये 2.7 कुठं उत्तर आहे का? नाही. 2.6 आहे, जे की जवळ आहे. का? कारण आपण अंदाजे घेतले. कारण गणिताला लवकर सॉल्व्ह करण्यासाठी. आता मला सांगा, ह्याला जर सॉल्व्ह करायला गेलात तर कमीत कमी 5 मिनिट लागतील लेकरांनो. नाहीत का लागणार? बघा एकदा ट्राय करून, घड्याळी टाइम लावून. लागणार बिलकुल 5 मिनिट. आणि हे किती मिनिटात झालं ते बी तुम्हाला समजून सांगता सांगता बी 5 मिनिट नसते लागले. मग सोडवता किती मिनिटात झालं असतं? 1 मिनिटापेक्षा कमी वेळात. अंदाजीकरण कळालं म्हणजे कसं केलं? मग 2.7 म्हणजे 2.6 आपलं उत्तर आहे बी. कळालं? ओके चला. आणि मधी बोलल्यावर काय होतंय आर्यन, हे बाकीचे जे लेकर आहेत ज्यांना माहित नसतंय त्यांना समजत नाही पुन्हा. हा, जेव्हा मी तुला एखादा क्वेश्चन विचारलो किंवा सगळ्यांना कंबाईन करून एखादा क्वेश्चन विचारलो तेव्हा सांग. जेव्हा मी त्यांना एक्सप्लेन करलो तेव्हा जर सांगतील तर त्यांना बी कळणार नाही. त्यामुळे तसं करू नको. जेव्हा मी म्हणेल हे सांगा ते सांगा तेव्हा बोल ना बिंदास. तेव्हा मी काय म्हणतोय का कोणाला? उलट बोला म्हणतोय तुम्हाला. चला लिहून घ्या पॉज करून लेकरांना. चला पुढचं एक्झाम्पल नंबर 4. हे सोपं आहे. मला अशी अपेक्षा आहे की खूप सारे जण हे करतील. एक्झाम्पल हे रफ करतो इकडचं आणि इथंच देतो. एक्झाम्पल नंबर 4 जागा आहे आपल्याकडे. एक्झाम्पल नंबर 4 चला इथंच देऊ का? इथंच देतो एक्झाम्पल नंबर 4. घ्या पटकन. इथं देतोय एक्झाम्पल. दिसतंय का सर्वांना? हा दिसतंय. ओके, ऑनलाईन वाल्यांना दिसतंय का? बघू लागलो. 0.9 डिवायडेड बाय इन ब्रॅकेट 0.3 इंटू 0.3. सोपं आहे का रे? हा, आता नाही बोलणार, आता शांत बसतील. आणि जेव्हा एक्सप्लेन करायला तेव्हा मध्ये मध्ये बोलतील. चला वॉच करून ट्राय करा. 1 मिनिटात मला वाटतं हे व्हायला पाहिजे सगळ्यांचं. 1 मिनिटात. आजच्या एक्झाम्पलच्या लेक्चर मधलं सगळ्यात सोपं एक्झाम्पल आहे लेकरांना. झालं साध? किती आलं लेकरा? 0.1. चुकलं. आता सांगू नका हे ते. परफेक्टली सांगा कोण सांगतंय, हात वर करून. हा 10 डी. शाबास.
त्याला बोलवायचं सॉल्व्ह करायला कसं केलं तर का मी सॉल्व्ह करून दाखवू हा बोला नाही का उसको हा चल आर्यन ही पुढं लय माग मच बोलतय या आता पुढे येऊन सॉल्व्ह करून दाखव बाबा चल तुझी बी इच्छा पूर्ण होऊ दे एकदा हाईट पुरत नाही सर आम्ही बुटके आहोत हा इथं पुरते नाही तर एकदा कॅमेरा म्हणून हाय म्हणणं सांगायला अरे डोकं दिसायले हे बघा असा दिसतंय आमचा आर्यन ओके चल धर सॉल्व्ह कर करा पटकन सॉल्व्ह लक्ष द्या पुढे लक्ष द्या सगळे लेकरांनो मोठ्याने सांग ना जरा माईक देऊ का धर माईक आर्यन आता बिचारा व्हायलाय एक दिवस माझी जागा घेणार आहे एक दिवस आता जयेश विद्यालयाच्या युट्यूब चॅनल वरती आर्यन येऊन शिकवणार आहे का ना आर्यन कर सॉल्व्ह आधी ब्रॅकेट मधलं सोडवायचं हे तशाला तसं न्यायचं 3 त्रिक 9 2 स्थळ सोडून पॉईंट द्यायचा एक स्थळ सोडून म्हणून 0 द्यायचा पॉईंट द्यायचा डबल 0 यांचा भागाकार करायचा खाली 2 स्थळ सोडू नये वर एक 0 ह्याचा पॉईंटच्या नंतर 2 संख्या झाल्या पॉईंट कटला इकडचे 0 कटले कटला 9 1 9 0 असेल तर मी एकदा डबल सॉल्व्ह करून दाखव काळजी करू नका लक्ष द्या तर आता आर्यनने काय केलंय आपल्या तेच मी करून दाखवतो सगळेजण व्यवस्थित लक्ष द्या एक्झाम्पल काय म्हणतंय इथं करून दाखवू 0.9 डिवायडेड बाय इन ब्रॅकेट 0.3 इंटू 0.3 आता ही एक प्रकारची पदावली झाली बॉड मास झाला बरोबर आहे कशाचा बॉड मास फक्त पॉईंटचा आपण हे शिकलोत ना पॉईंटचा बॉड मास आपण सॉल्व्ह पण केलाय खूप वेळा चला मग 0. अगोदर ब्रॅकेट सॉल्व्ह करावं लागेल मग 0.3 इंटू 0.3 मग 0.9 डिवाइड जशाला तसं 0.3 इंटू 0.3 काय येईल सांगा बरं बघा मी इथं करून दाखवतो हा 0.09 शब्बास टकाटक कडक नंबर 1 मस्त समजलं चला मग आता ह्यांचा भागाकार कसा करायचा लय सोपं आहे 0.9 ला वर ठेवा 0.909 ला खाली ठेवा वरी किती स्थळ सोडून पॉईंट आहेत 1 खाली 2 मग वरी किती शून्य घ्यावं लागेल 1 शब्बास कळालं सगळ्यांना ट्रिक 0 कटले पॉईंट कटले सगळं कटलं राहिलं काय 90/9 9 10 90 किती उत्तर आलं रे 10 कळालं पुढचं घ्यायचं चला तयार आहे पुढच्या एक्झाम्पलला घ्या एक्झाम्पल नंबर 5 हे रफ करू आर्यनने दिलंय ते लिहून घ्या चला मी तोपर्यंत इकडे एक्झाम्पल देतो दुसरं एक्झाम्पल नंबर 5 हे पण सोपं आहे बरं का खूप सोपं आहे नीट जर सॉल्व्ह केलं तुम्ही व्यवस्थित तर चला हो भी गया अच्छा क्या आया ऑप्शन तो बताओ 550 कोई ऑप्शन ही नहीं है बेटे सॉरी परत चुकलं लिहिलं हे माझ्याकडून दरवेळेस होत आहे इथं 3 दशक आहे ओके हा मग तुझं काय आलं आता बघ हा क्या आया तेरा बी आया सही आहे शाबास बघा मी मागं फिरूस तर त्याने एक्झाम्पल पण सॉल्व्ह केलं
जरी माझं चुकलं होतं तरी आता त्याचं बरोबर आलं. पहा काय करायचं सांगतो, सगळेजण लक्ष द्या. काय म्हणताय, अशा प्रकारचे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलेत पहिल्या दुसऱ्या धड्यात, केलेत का? बिलकुल. फक्त इथं 2 एक्स्ट्रा गोष्टी आल्या, एक 7 दशांश आणि 8 शतांश, आणि हे आपण सांगितलंय का? चला, कशामध्ये सांगितलंय, कोण सांगते हात वर करून? कोणत्या पॉइंट मध्ये सांगितलंय? अपूर्णांकाच्या, सांगा, अपूर्णांकाची स्थानिक किंमत सांगितलंय का त्यात? शाबास. चला मग 5 शतक, 5 शतक म्हणजे 5 वर किती शून्य? 2. 3 दशक म्हणजे 3 वर किती शून्य? 1. हे खूप वेळा सांगितलं, बरोबर आहे. 7 दशांश, आताच काहीतरी भारी आलं. 7 दशांश म्हणजे 0.7 आणि 8 शतांश म्हणजे 0.08. दशांश म्हणजे पॉइंटच्या नंतर एक स्थळ आणि शतांश म्हणजे पॉइंटच्या नंतर दुसरं स्थळ. कळालं? ह्या सगळ्यांचे ऍडिशन करा. 500 आणि 30 काय येणार आहे? 500. 530, 500 आणि 30, 535 येणार आहे म्हणून 530. मग 530 आल्यावर हे कटलं कारण हे 503 आहे, बरोबर आहे का रे? हे कटलं कारण हे किती आहे? 53. राहिले फक्त वरचे 2. आता वरचे 2 राहिल्यानंतर 0.7 म्हणजे पॉइंटच्या नंतर 7 कधी? लगेच आहे, लगेच. इथं 0.07 आहे म्हणजे हे पण कटलं. राहिलं काय? फक्त बी. कळालं? ओके, टकाटक. चला पुढच्या एक्झाम्पल साठी तयार आहे सगळे? एव्हरीवन घ्या पुढचं एक्झाम्पल. हे लिहून घ्या एकदा फास्ट. पुढचं तर लई सोपं आहे, लई आहे. म्हणलं होतं मी, चुकलंय आधी म्हणलं नाही. बरोबर आहे. शाबास. असे आन्सर द्यायला लय बरं वाटतंय मला. आचिची करू वाटते, आचिची. काय करू वाटतं लेकराला? आचिची गाला. काय बघा, पुढील पैकी सर्वात मोठी संख्या कोणती? आता मला सांगा. 0.9, 0.09, 0.9 अगोदर तर ह्याला मारून टाका. 0.09 लय लांब चाललंय, लय छोटं बनायले ते. 0 तर ऑलरेडी आहे, पॉइंटच्या नंतर बी 0 आहे. 0.8 पण छोट आहे. मग आता ह्या दोघांमध्ये कंपॅरिझन आलं, पण ह्याच्या पुढे काय रे? 0 आहे. पॉइंटच्या नंतर, ऐका, पॉइंटच्या नंतर पुढं कितीही 0 आले जनरली व्हॅल्यू नसते म्हणून आलं. कळालं? एकदम ओके. चल मग अशा प्रकारे आता लास्ट एक्झाम्पल बघू आजच्या लेक्चरचं. एक्झाम्पल नंबर 7, लास्ट एक्झाम्पल. 5 + 5/10 + 5/100 इज इक्वल टू किती? कोण सॉल्व्ह करते? मी मागे वळायच्या आधी सॉल्व्ह झालं पाहिजे. काय चुकलं? कोण करतंय? नाही झालं कोणाचंच? 5/55 नहीं आता, मैं बताऊं करके. चलो देखो, पहले तो देखो ये 5 जैसे का तैसा लिखना है. फिर 5/10 का येणार आहे 0.5, बरोबर आहे का? आणि 5/100 नाही, 1000 आहे. काय तिथं? 1000. चला मग 1000 काय करता येईल आपल्याला? डी आएगा. चलो क्या 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 होगा? नीचे अगर 3 0 है तो ऊपर 0.005, बरोबर आहे का? आणि ह्यांची जर तुम्ही ऍडिशन केली तर काय येत आहे? करून दाखवायची गरज आहे का? नाही ना. ही सोपी ऍडिशन आहे. तर अशा प्रकारे फक्त 30 मिनिटांमध्ये, अर्ध्या तासामध्ये आपण दशांश अपूर्णांकाचे खूप सारे एक्झाम्पल म्हणण्यापेक्षा महत्वाचे एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले आहेत. ऑनलाईन लेकरांनो, हे एक्झाम्पल कळाले नसतील परत एकदा बघा. काही प्रॉब्लेम असतील कमेंट मध्ये विचारा. अभ्यास करत राहा. नवोदयची एक्झाम जवळ आली, वेळोवेळी सांगत राहतोय. बाकीचे पण
विषय तेवढेच महत्वाचे आहे जेवढा गणित. नवोदयमध्ये विचार केला जर मार्कांचा तर सगळ्यात जास्त महत्वाचा विषय आहे बुद्धिमत्ता आणि सगळ्यात सोपा विषय आहे बुद्धिमत्ता. सगळ्यात जास्त महत्वाचा आणि सगळ्यात सोपा आहे. मग का सोडायचं त्याला? त्यामुळे बुद्धिमत्तामध्ये एकही प्रश्न चुकला नाही पाहिजे याची काळजी घ्या. एकही प्रश्न. बुद्धिमत्ता किती मार्काची रे लेकरांनो? 50. किती प्रश्न येतात रे लेकरांनो? 40. म्हणजे एक प्रश्न 1.25 मार्काला. 1.25 ला काय म्हणतात रे लेकरांनो? 1.25 ला सव्वा म्हणतात, दीड म्हणतात, अर्धा म्हणतात, पाव म्हणतात, पाऊण म्हणतात, सव्वा. शाबास, गुड. एक प्रश्न 1.25 मार्काचा आहे. 40 पैकी एकही प्रश्न बुद्धिमत्ताचा चुकला नाही पाहिजे. एकही. 20 पैकी एकही प्रश्न मराठीचा चुकला नाही पाहिजे आणि 20 पैकी एकही प्रश्न गणिताचा चुकला नाही पाहिजे. इतकी तयारी करायची आपल्याला. तुम्ही म्हणताल मग सर काय आमचं काय चुकायला पाहिजे का नाही? काहीच नाही चुकायला पाहिजे, कारण नवोदयचं कॉम्पिटिशनच तसं आहे. लेकरं दिवस रात्र अभ्यास करतात. मी म्हणत नाही की तुम्ही दिवस रात्र अभ्यास करा, शाळेचा पण अभ्यास करा, पण नवोदयला स्पेशल वेळ द्या. आता एक्झाम जवळ आलेली आहे. ओके बाळांनो, माझा ऐकाल, अभ्यास करा. तुमचा रिझल्ट जे ऑनलाईन करतायत, जर तुमचा रिझल्ट जर जयश विद्यालयामुळे लागला, तुम्हाला जयश विद्यालयाची काही मदत झाली तर नक्कीच आम्हाला कॉल करून सांगा. डिस्क्रिप्शन मध्ये माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. सांगा सर तुमचे जयश विद्यालयाचे लेक्चर केल्यामुळे माझा फायदा झाला, माझ्या सिलेक्शन मध्ये खूप मोठी मदत झाली, असं आम्हाला सांगा, जेणेकरून आम्हाला अजून एनर्जी मिळते. मी तुम्हाला कधीच म्हणत नाही की आमच्या व्हिडिओला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, हे करा, ते करा, काही गरज नाही. तुम्ही फक्त ज्याला ह्याची गरज आहे त्यांना हे व्हिडिओ पाठवा आणि तुम्ही पण अभ्यास करा. चला थांबूया इथं. काळजी घ्या. ओके, चलो.